रेड सिनेमा एका काळी खूप चर्चेत होता. काळा पैसा किंवा भ्रष्टाचार करून खाल्लेला पैसा लपवण्यासाठी भिंत किंवा लॉकर किंवा वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जातात हे पाहिलं असेल. पण चक्क आता वॉशिंग मशीनमधून कोट्यवधींचं घाबड निघालं आहे. हे पाहून ईडीचे अधिकारी चक्रावले. ना लॉकर, ना भिंत, ना बेडच्या आतले छुपे कप्पे की कपाट, कुठेच पैसे मिळाले नाही, तर चक्क वॉशिंग मशीनमधून पैसे निघाले आहेत. ईडीने पेमा प्रकरणात सर्वात मोठी कारवाई बुधवारी सकाळी केली. मॅक्रोनियन शिपिंग आणि लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि या कंपनीचे संचालक विजय कुमार शुक्ला, संजय गोस्वामी यांच्या कंपन्यांवर छापेमारी केली. या कंपन्या आणि त्यांच्याशी निगडीत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या घरावर धाडसत्र सुरू केलं आणि त्यानंतर सगळ्यांचेच धाबे दणाणले. या छापेमारीत 2.54 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या रकमेतील काही पैसे हे चक्क वॉशिंग मशीनमध्ये लपवण्यात आले होते. याशिवाय छापेमारी दरम्यान आक्षेपार्ह कागदपत्रे आणि अनेक डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आले आहेत. इतर कंपन्या लक्ष्मी टन मेरीटाईम, हिंदुस्तान इंटरनॅशनल, राजनंदिनी मेटल्स लिमिटेड, स्टीवर्ट ऑलाइज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, MS भाग्यनगर लिमिटेड, विनायक स्टील लिमिटेड, वशिष्ठ कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या सगळ्या कंपन्यांची चौकशी करण्यात आली आहे. या कंपन्यांचे संचालक भागीदार संदीप गर्ग आणि विनोद केडिया यांच्या दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि कुरुक्षेत्र, कोलकाता इथल्या घर आणि ऑफिसवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. ईडीकडून चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. या कंपन्या आणि त्यांचे संचालक फेमाचं उल्लंघन करत असून परदेशी चलन पाठवत होते. फेमाचं उल्लंघन केल्याचा आरोप कंपनीच्या संचालकांवर आहे. या प्रकरणी ईडीकडून धाडसत्र सुरू असून कंपनीचे संचालक आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.